मित्रांनो, आज आपल्याकडे यशवंत जी आलेले आहेत आणि हे सिंदूरवरून आलेले आहेत. बघा, तुम्ही एक सोलरचा जर तुम्हाला कोर्स करायचा आहे तर काय पॅशन लागते आणि त्यांना म्हणजे एवढा त्यामध्ये त्यांना एक आवड आहे ना, त्यामुळे तिथे आले. साहेब, तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं? आम्ही ॲक्च्युली सोलार वॉटर हीटरमध्ये काम करतो आणि वॉटर हीटरचं काम करत असताना असं वाटायला की रूफटॉपमध्ये सुद्धा काम करावं आणि थोडासा अनुभव असताना असं वाटायला की काहीतरी आपल्याला कमी आहे आपल्यामध्ये आणि आपल्याला ते शिकायचं आहे. आणि त्या उद्देशाने आम्ही साळगावकर सरांशी संपर्क केला आणि आम्हाला ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षाहून मॅडमने सांगितलं 200% जास्त आम्हाला इथं ज्ञान दिलं. आणि म्हणजे बारीक बारीक गोष्टी, म्हणजे सोलार रूफटॉपमध्ये अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्हाला कुठेही, म्हणजे तुम्हाला यूट्यूबला कुठेही त्या शिकवल्या जात नाही त्या, किंवा तुम्ही चुकीचं शिकू शकता मार्गदर्शन तसं घेत असाल तर. पण ह्या ऑफलाईन कोर्समध्ये तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळते आणि ज्या काही गोष्टी आपल्याला माहितीसुद्धा नसतात किंवा त्याची अपेक्षासुद्धा केली नसते, अशा काही बऱ्याच मौल्यवान गोष्टी आम्हाला सरांनी आपल्या या कार्यक्रमामध्ये प्रशिक्षणामध्ये आम्हाला शिकवल्या आहेत. आणि सरांनी असंच मार्गदर्शन आम्हाला भविष्यातही करावं आणि महाराष्ट्रातील युवकांनासुद्धा करावं आणि एक असं सोलारमध्ये महाराष्ट्राचं नाव अग्रभागी राहावं एवढं सांगून सरांनासुद्धा शुभेच्छा देतो. माझ्यासोबत प्रशिक्षणार्थी जे सहभागी झाले त्यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्ही जो सोलरचं तुम्ही वॉटर हीटर करता, तुम्हाला ते करताना खूप जण विचारलं असणार आहे की बाबा तू सोलर करतोस काय? हो. मग त्याला तुमचे प्रश्न काय होते? नाही, नक्कीच. आणि काय असतं, ज्यावेळी तुम्ही एखादं काम सुरू करता त्यावेळी तुम्हाला प्राथमिक नव्हे तर त्याच्यातले सखोल माहिती असणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. म्हणून आम्ही गेले बरीच वर्ष प्रयत्न करत असूनही आम्ही सुरू केलं नव्हतं, कारण आम्हाला तेवढं ज्ञान देणारा शिक्षकसुद्धा तुम्हाला मिळणं खूप गरजेचं असतं. आणि साळगावकर सरांच्या रूपाने आम्हाला ते मार्गदर्शक आम्हाला लाभला आणि त्याचा आम्हाला नक्कीच पुढे फायदा होणार आहे. आणि जर आमच्यासारखे युवा जर घडले तर त्याचं समाधान सरांनासुद्धा मिळणार आहे आणि सर्वांना आम्हालासुद्धा मिळणार आहे. नक्कीच सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा बघायला गेला तर पर्यटनाचा जिल्हा आहे. यात तुम्हाला भरपूर स्कोप आहे. तुम्ही जर बीच साईडला फिरला तिथे जे आपले MTDCचे होमस्टे आहे, तुम्ही त्यांनाच पकडा, तुम्हाला ते गिराईक चांगले मिळतील. त्यांना समजून सांगा. फक्त हा व्यवसाय करताना एक लक्षात ठेवायचं, कुठेही तुम्ही जास्त प्रॉफिट मार्जिन करू नका. तुम्हाला जर लॉंग टर्म जायचं असेल ना तर तुम्ही बेसिक कस्टमर कमवा आधी. हे तुम्हाला माझं प्रांजळ सांगणं आहे, कारण की मी माझ्या क्षेत्रामध्ये आहे. म्हणून तुम्हाला सदिच्छा.